नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? आज आपण डोक्यातील कोंडा कशाने जातो ते पाहणार आहोत. डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी मी 9 घरगुती उपाय घेऊन आलेली आहे. नारळ, नारळ तेल आणि लिंबू. 1 चमचा लिंबाचा रस 2 चमचे नारळाच्या तेलात मिसळा. मालिश करा आणि कमीत कमी 30 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर तुमचा चेहरा शॅम्पूने धुवा. सफरचंद सायडर व्हिनेगर, त्यात अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. हे आठवड्यातून 2दा टाळूवर लावता येते. 1 कप पाण्यात 2 चमचे सफरचंद सायडर व्हिनेगर मिसळा आणि हे द्रावण शेवटचे धुणे म्हणून वापरा. कडुलिंबाच्या झाडाची पाने. कडुलिंब एक प्रतिजीवक आहे. काही कडुलिंबाची पाने पाण्यात उकळा. जेव्हा पाणी उकळून हिरवे होईल तेव्हा ते गाळून घ्या आणि या पाण्याने केस धुवा. टी तेलाचे काही थेंब घ्या. टाळूची मालिश करा. तुम्ही तुमच्या नियमितपणे वापरल्या जाणाऱ्या शॅम्पूमध्ये टी तेल देखील घालू शकता. अंडी. 1 अंडे घ्या. त्यात 1 लिंबाचा रस घाला आणि तो फेटून घ्या. नंतर ते टाळूवर लावा आणि 15 ते 20 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर साध्या पाण्याने केस धुवा. याचा नियमित वापर केल्याने कोंडा कमी होण्यास मदत होईल. एरंडर तेल. डोक्यातील कोंडा कमी करण्यासाठी आठवड्यातून 1दा टाळूवर एरंडर तेलाने मालिश करा. एरंडर तेल घट्ट असते म्हणून तुम्ही ते नारळ किंवा ऑलिव्ह ऑइल तेलात मिसळून लावू शकता. ऑलिव्ह ऑइल टाळूला हायड्रेट करून कोंडा कमी करण्यास मदत करते. ऑलिव्ह ऑइल गरम करून मसाज करा. रात्रभर तसेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी केस नीट विंचरा. नंतर शॅम्पूने धुवा. कांद्याचा रस. 1 कांद्याचा रस काढा. ते संपूर्ण टाळूवर पूर्णपणे लावा. ते धुण्यापूर्वी सुमारे 15 ते 20 मिनिटे तसेच राहू द्या. कांद्यामध्ये असलेले उच्च सफरचंदचे प्रमाण टाळूमध्ये कोंडा निर्माण करणाऱ्या बुरशीची वाढ कमी करण्यास मदत करते. तर माझा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कमेंट करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलेले असेल तर प्लीज कमेंट करा, लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज शेअर करायला मित्र नातेवाईकांना विसरू नका. धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.